शिकवलं. मग नंतर आमची अशीच 11वीत म्हणजे 11वीत असं शिकवलं चालू झालं होतं. नंतर दिवाळीच्या नंतर मग आम्हाला सांगितलं की आता तुम्ही 12वीत जाणार आहात, तुम्हाला 12वीचा अभ्यास चालू करणार आहे, तुम्ही आता 90च्या वरती घेणार आहे. तुमच्या आयुष्यात जे तुमच्या घरच्यांनी तुमच्यासाठी स्वप्न पाहिलेले आहे ते तुम्हाला पूर्ण करायचेच आहे. तर सगळ्यात पहिले आमच्या मॅथच्या मॅमचा स्वभाव खूप छान आहे. मैत्रिणीसारखं एखाद्या आमच्या घरच्या सारखं. धागंत मॅम असे क्लासमध्ये ओरडतील, हे करतील, पण मॅम जीवनासाठी खूप असं प्रेरणादायी अशा गोष्टी सांगतात. पेपरच्या बद्दल, याच्याबद्दल, अभ्यासाच्याच नाही व्यतिरिक्त दुसऱ्या पण गोष्टी सांगतात. आणि आता आमच्या केमिस्ट्रीच्या मॅम तर आम्हाला तुम्ही काही घडले पाहिजे. तसंच आम्हाला सगळ्यात पहिले केमिस्ट्रीच्या मॅमनी हे म्हटलं होतं की मी तुमच्यासाठी तुमची टीचर पण आहे, पण मी तुमच्या मोठी बहिणीसारखी आहे. तुम्हाला कोणता पण प्रॉब्लेम असो तुम्ही मला विचारू शकता. असं काही नाही, अभ्यासाबद्दलच नाही, बाकीच्या व्यतिरिक्त गोष्टीसाठी. असं मॅमचा स्वभाव. आणि मॅमला पोरी म्हणजे असं नाही मुलांबद्दल पण या मुलींबद्दल पण मॅमला मुलींबद्दल खूप आहे. मॅमने आम्हाला हर एका टप्प्याबद्दल सांगितलं. म्हणजे हर एका जशी बहिणी आता जवळ येत गेली अभ्यासाची तसं मॅमनं खूप हे केलं आमच्यासाठी. आणि मॅमने असं स्पेशली सांगितलं होतं की तुम्ही कशाची चिंता करू नका, मी तुमच्या मोठी बहिणीसारखे, कोणता पण प्रॉब्लेम आला काही पण आलं तर तुम्ही मला विचारू शकता. आणि नंतर आमचे बायोचे सरांनी आम्हाला 11वीपासून होते शिकवण्यात. त्यांनी पण आम्हाला खूप शिकवलं. खूप अभ्यासाबद्दल नाही, बाकीचं पण हे व्यतिरिक्त सगळं शिकवलं. त्यांचे जे गायडन्स जे आम्हाला ते सांगत होते मोटिवेशनल स्पीच, ते सगळं आमच्या जीवनाच्या कामात आहे. आणि आमच्या बायोच्या मॅडमच्या बद्दल तर खूपच आहे. मॅमचा स्वभाव खूप हे आहे, गोड आहे, शांत आहे, हळवा आहे. मॅम खूप हळवा आहे. मॅमचं कसं मॅमना आमच्या अभ्यासाबद्दल खूप हे होतं. रोज असं रिव्हिजन घेणं, हे घेणं, टेस्ट घेणं वगैरे करणं, रोज रिव्हिजन वगैरे, टेस्ट घेते, असं विचारणं, हे करणं, ते करणं, अभ्यासाबद्दल सांगणं की नाही तुम्हाला हे करायचंच आहे, हे करायचं आहे, तसं करायचं आहे, ते सांगितलं. आणि आता फिजिक्सचे तर सगळ्यात पहिले फिजिक्सचे सर तुम्हाला थँक्यू की तुम्ही 11वीत गेली होती आणि आमच्यासाठी डबल वापस आली, त्याच्याबद्दल थँक्यू सो मच. आता आम्हाला 12वीत सर आता डबल आले होते जून महिन्यापासून, तेव्हा आता आमचा फिजिक्सचा पिरियड सगळ्यात पहिलाच होता 9:15 ते 10:30. पण तो 9:15 ते 10:30 टाईम कधी जात होता आम्हाला कधी कळलंच नाही. म्हणजे कधी तो 1.25 तासाचा हे होता तर कधीच माहीत नाही पडलं. त्यांचं असं नाही अभ्यासाच्या बाबतीत त्यांना माहीत पडेल की कोणत्या विद्यार्थ्याला बोर होत आहे, कोणत्या काय होत आहे. म्हणजे असं पिरियडमध्ये बोर पण होते आणि असं काही पण नाही. आणि आता बाकीचे विद्यार्थी आम्हाला म्हणतात की फिजिक्स किती हार्ड आहे, पण आम्ही म्हणतो नाही फिजिक्स ओके, शिकवणारे फिजिक्स असे चांगले पाहिजे. तसे सर आता असं नाही, आता आमच्या रविवारी 4-4 तास लेक्चर घेत होते फिजिक्सचे. ते 4-4 तासाचे लेक्चर ते पण माहीत नाही पडत. पूर्ण सकाळपासून म्हणजे 12 वाजतापासून तर 4 वाजेपर्यंत आमची पूर्ण 4 तास होत. पण आम्हाला पण खूप एवढा उत्साह आमच्या क्लासमधल्या मुलींना की सर नाही तुम्ही लेक्चर ठेवा, असं नाही तुम्ही ठेवा. सरला पण उत्साह एवढे तिकून म्हणजे बाकीच्या पण कोचिंग क्लासेस पण शिकवत होते, तिकून एवढं दुरून येत होते आणि इथे पण आम्हाला शिकवत होते. आणि आम्हाला कधीच असं बोर हे वाटलं नाही, कधीच नाही. आणि सरचं खूप हे सरनं खूप आमच्यासाठी कष्ट घेतले फिजिक्सच्या एक्झाममध्ये. ते जून महिन्यापासून आले तरी पण त्यांनी सिलेबस खूप छान कव्हर केला वगैरे. आणि आता एक म्हणजे 18 तारखेपर्यंत ट्युशन झाली, त्यांनी असं सिलेबस हे कम्प्लीट केला. पण त्यांनी आम्हाला पेपर सोल्युशन हे ते सगळं, आणि त्यांना असं वाटते, त्यांना विश्वास आहे की नाही फिजिक्स ह्या विषयात ह्या सगळ्या काहीतरी करू शकतील. खूप जास्त विश्वास आहे, मुलीवर दोघे सगळ्यांवर विश्वास आहे. आणि बस असं मी असं माझ्या भावना मी आज अशा व्यक्त केला जे मला माझ्या मनात होत होती. थँक्यू.